नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आणि प्रवासच्या आजच्या प्रवासामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एका राईडला सुरुवात करतोय. बऱ्याच दिवसानंतर आपण राईड करतो आहोत. औरंगाबादनंतर आत्ता म्हणजे जवळजवळ आपण जानेवारी महिन्यामध्ये राईड केली होती, त्यानंतर आत्ता राईड करतोय बऱ्याच महिन्यानंतर. आणि आज आपण राईड चालू करतोय चारूच्या घरून, कारण आम्ही रात्री चारूच्या घरी आलो होतो, मी आणि गणेश. आणि या राईडला आम्ही तिघंच आहोत, चारू, मी आणि गणेश. तर आम्ही रात्रीच चारूच्या घरी आलो आहोत, कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. पण नेहमीप्रमाणे यावेळी आम्हाला निघणं लवकर शक्य झालं नाही आहे. इकडे बघत असाल राईडची तयारी चालू आहे. इकडे आम्ही सगळे इंटरकॉम कनेक्ट करतो आहे, कारण आता आम्ही तिघंच आहोत, त्याच्यामुळे इंटरकॉम कनेक्ट करू आणि मजा करत राईड करू. आणि इकडे सगळं खाली आमचं राईडचं सामान पडलं आहे, बॅग्स वगैरे, त्या आपण आता पटापट कॅरी करूया, सामान बाईकवर बांधूया आणि आपली राईड चालू करूया. तर अशा प्रकारे आपलं लगेज सेटअप पण झालं आहे. निघायचं होतं आपल्याला लवकरच पहाटे, पण ते पॉसिबल नाही झाले, कारण रात्री पण चारूच्या घरी यायला आम्हाला थोडा उशीरच झाला आणि त्यामुळे साहजिकच झोपायला पण उशीर झाला आणि सकाळी उठायला पुन्हा उशीर. प्लान तर हा होता चारूच्या घरी आल्यावर आम्हाला लवकर निघता येईल, पण तो पॉसिबल नाही झाले. तर आता आपण जास्त ट्रेस न घेता राईडला सुरुवात करू. आणि उजेड तर झालं आहे, पण मी गोप्रो लावणार नाही आहे, कारण गोप्रो लावून जर आता व्हिडिओ बनवत पुढे जात राहिलो आपण तर आणखी टाईम जाईल. आणि आपला नेहमीचाच रस्ता आहे हा, आपण मुंबई पुणे हायवेने जाणार आहोत. नेहमीचाच रस्ता असल्यामुळे तिकडे आपण गोप्रो बंद ठेवू आणि त्याच्या पुढे आपला व्लॉग चालू करू. पुण्याचं ट्रॅफिक क्रॉस करून आता आम्ही थांबलो आहे. 140 किलोमीटरच्या आसपास आम्ही प्रवास केला आहे नॉनस्टॉप. कळंबोलीवरून निघालो होतो, आता वाजले दुपारचे 11 आणि कळंबोलीवरून निघायला आम्हाला 8:30च्या आसपास झाले होते. 8:30च्या आसपास आम्ही कळंबोलीवरून निघालो होतो. तरी बऱ्यापैकी आम्ही असा रस्ता कवर केला आहे. बघूया आता, इकडे थोडा नाश्ता वगैरे करू आणि नंतर आपण भेटू आपल्या मोटो व्लॉग सेटअपमध्ये. तर व्हिडिओ बनवायची आठवण झाली, तर आता आमचा नाश्ता झाला आहे, चहा रेडी आहे आणि आम्ही सुद्धा परत राईडसाठी रेडी आहोत. चलो निकलेंगे. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या मोटो व्लॉग सेटअपमध्ये. राईडला सुरुवात तर केली आपण सकाळीच, पण मी सांगितलं नव्हतं आपण कुठे चाललो आहोत. आपण चाललो आहोत कन्याकुमारीला. जो प्लान ऐकला त्याप्रमाणे आपल्याला खूप लवकर निघालं पाहिजे होतं, पण आता झाला उशीर, त्याला आपण काही करू शकत नाही. आता नाश्त्यासाठी आपण थांबलो होतो खेड शिवापूरला आणि वाजलेत दुपारचे 12 आणि आता आपण पुन्हा आपली राईड स्टार्ट केली आहे. आणि आजच्या दिवसात बऱ्यापैकी रस्ता आपल्याला कवर करायचा आहे, म्हणजे 800च्या आसपास तरी आपल्याला किमान अंतर कापलं पाहिजे आज, तर आपली राईड व्यवस्थित होईल आणि वेळेत होईल. प्रयत्न तर आहेत, त्यामुळे मी सकाळपासून मोटो व्लॉग पण केला नव्हता. आता जस्ट अपडेट म्हणून मोटो व्लॉग चालू केला. आणि हा रस्ता तर मुंबई पुणे किंवा कोल्हापूर हा जो रस्ता आहे तो सरळ सरळ आहे.
आत्ता बराच वेळ झाला आम्हाला हा असाच रस्ता मिळतो जिथे काम चालू आहे बऱ्यापैकी. एकसारखे डायव्हर्जन येतात आहेत, त्याच्यामुळे स्पीड ड्रॉप होतोय थोडा. याआधी आम्हाला मस्त स्पीड मिळत होता. आता जसा रस्ता दिसतोय तसाच रस्ता होता बऱ्यापैकी, पण त्यानंतर हा खराब रस्ता चालू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन आहेत. आता हा चांगला दिसतोय, पुढे गेल्यावर आणखी एखादं डायव्हर्जन येईल नक्कीच. विंड ब्लास्ट पण भरपूर आहे कारण बाजूला पूर्ण ओपन माळ आहे पूर्ण. आता कराड सिटीमध्ये आलो आहे आपण. इथून थोडं बाहेर पडूया सिटीमधून, थोडंसं चहा पाणी करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपला प्रवास चालू करूया. आता बघूया हे नक्की काय म्हणतात आहेत आपले मित्र. कराडवरून निघाल्यापासून हा असाच रस्ता आहे. कोल्हापूर अजून बरंच लांब आहे. पण अक्षरशः आता यांना कंटाळा आला आहे या रस्त्याचा, कारण व्यवस्थित बाईक चालवायलाच मिळत नाही आहे. थोडा रस्ता खाली मिळाला ना की पुढे एखादं डायव्हर्जन येतं, स्पीड ब्रेकर येतं किंवा ट्रॅफिक तर आहे तिथे. थोड्या वेळापूर्वी बऱ्यापैकी रस्ता कवर होत होता कराडला पोचायच्या आधी, पण कराडपासून आता इथे पुढे आहे ना रस्ता खरंच खराब आहे. कधी पोचणार ना, असं जर रस्ता असेल तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचूच शकणार नाही लवकर. आता दुपारचे 3 वाजलेत. 12 वाजता आपण खेड शिवापूरवरून निघालेलो नाश्ता करून, आणि त्यानंतर आपण आत्ता ब्रेक घेतोय आणि आता 326 किलोमीटर झालेत आपले. इथून कोल्हापूर जवळपास 10 ते 15 किलोमीटर कोल्हापूर असेल, पण आम्ही त्याआधीच एक छोटासा ब्रेक घेतला आहे. बघूया आता आपल्याला काय मिळेल ते खाण्यासाठी आणि नंतर परत पुढचा प्रवास आपण चालू करूया. 2 hours later. अशा प्रकारे तासाचे 2 तास झालेत. आपण 3 वाजता थांबलेलो इकडे जेवणासाठी आणि जेवण करून थोडासा पॉवर नॅप पण घेतला. टाईमपासच चालू होता सगळा. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. सूर्य पण मावळत चालला आहे आणि आता राईडला खरी मजा येणार आहे. राईडसाठी पोषक असं वातावरण. तर आता फक्त राईड एन्जॉय करूया. वाटत नाही आहे आपलं आजचं टार्गेट आपलं कंप्लीट होईल, कारण खूपच उशीर होत चालला आहे आणि आम्हाला घाई पण करायची नाही आहे, कारण राईड पण एन्जॉय करायची असते. नुसतं पळत पळत राहिलो ना तर ती राईड एन्जॉय करता येणार नाही. आज सकाळी आपण उशिराच राईड स्टार्ट केली, त्यामुळे सकाळपासून आपण उन्हातूनच बाईक चालवतो आहे. आत्ता जरा बरं वाटते, म्हणजे थंडावा आला आहे वातावरणामध्ये. आता एक टेन्शन आहे, कोल्हापूरला एक ट्रॅफिक मिळेल आपल्याला आणि बेळगावला पुन्हा. व्यवस्थित आपण ट्रॅफिकमध्ये न फसता निघतो आहे ना तिकडून, तर थोडं तरी आपलं डिस्टन्स चांगलं कवर होईल. हे आहे कोल्हापूरमधलं ट्रॅफिक. बराच टाईम झाला आम्ही याच ट्रॅफिकमध्ये चाललो आहोत. आम्हाला वाटलेलं ट्रॅफिक नाही मिळणार, पण मिळालं. आता आपण कोल्हापूरमधून कर्नाटकला एंट्री करणार आहोत. या टोल नाक्यानंतर आपला कर्नाटक चालू होईल आणि त्यानंतर आपण आपला एक छोटासा फ्युएल ब्रेक घेऊ. या टोल नाक्यानंतर आपण एंट्री करतो आहोत कर्नाटकमध्ये. वेलकम टू कर्नाटका.
जस्ट एक आता फ्युअल ब्रेक घेतला होता आम्ही 373 किलोमीटर नंतर हा फ्युअल ब्रेक घेतला आणि आता मस्त अशी संध्याकाळ, सूर्य मावळला आहे, रात्र होत चालले आणि मस्त वातावरण आहे. आणि साहजिकच आता बघूया या काळोखात आपल्याला किती डिस्टन्स कव्हर करता येते. संध्याकाळ म्हणजे वातावरण शांत असल्यामुळे आहे ना बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर होईल. फक्त ट्रॅफिक नाही मिळालं पाहिजे. आता समोर तर ट्रॅफिक नाहीच आहे, पण रस्ते एवढे अजून तरी चांगले नाही मिळाले. आज काय माहीत नाही. लास्ट टाईम जो आपण मुर्डेश्वरला जाताना जो रोड मिळालेला ना बेळगावचा, तो खतरनाक रोड होता. खूप मजा आलेली, एकदम प्लेन रोड. त्या रोडची मी वाट बघते. तो रोड जर आला ना तर आणखी मजा येईल. बऱ्यापैकी डिस्टन्स आपण कवर करू शकतो. आणि यावेळेला आहे ना आमचा प्लॅन होता की नाईट राईड नाही करायची, पण आमच्या प्लॅनप्रमाणे कधीच होत नाही. आम्हाला नाईट राईड करावी लागतेच आणि आम्ही या गोष्टींसाठी पण प्रिपेअर असतो. बऱ्याच वेळानंतर चांगला रोड आला आहे. बहुतेक आम्ही लास्ट टाईम जो रोड केला म्हणजे ज्या रोडने गेलो होतो तोच रोड आहे असं वाटतंय मला, कारण खूप छान रोड होता. आणि जर हाच रोड असा पुढे व्यवस्थित असेल ना तर आम्हाला आमचं टार्गेट गाठायला बरं पडेल. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि आत्तापर्यंत फक्त 450 किलोमीटर अंतर आपण कापलं आहे. आणि आपलं टार्गेट तर मोठं होतं, पण जेवढं करता येईल जवळ त्या टार्गेटच्या जवळ जाता येईल तेवढं आपल्याला जायचं आहे. संध्याकाळचे 8:30 वाजलेत, रात्रीचे 8:30 वाजलेत. 470 किलोमीटरच्या आसपास आपलं अंतर कापून झालं आहे. आता थोडासा एक टी ब्रेक घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि आपल्यासमोर राईड करत असलेला हा गणेश आणि इकडे आहे चारू. लवकर हे केली मी ओळख करायची गरज नाही. हेच असतात माझ्याबरोबर नेहमी राईडला. म्हणजे जेव्हा लॉंग राईड असते तेव्हा हे दोघे, 2 चेहरे आणि एक किशोर. अजून आहे मयूर आणि रुप्या आणि कल्प्या. तर आता कॅमेरा बंद करतो इकडे. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आहोत आमच्या हॉटेलला. ॲक्च्युली जिकडे पोचायचं होतं तिथे पोचलो नाही आम्ही. कर्नाटकमध्ये धारवाडला थांबलो आम्ही. याच्याही पुढे जायचा प्लॅन होता, पण आम्हाला जास्त एकटिक करायचा नव्हता, त्याच्यामुळे आम्ही इथेच धारवाडला थांबलो आहे. लंच वगैरे आटपला आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे आलो आहे. तर आत्ता शांत झोपूया आणि उद्या सकाळी लवकर उठून आपली राईड पुन्हा चालू करूया. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.